नगरमधील प्रख्यात आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या अर्शदनामा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा CSRD सभागृहात पार पडला। लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं। कार्यक्रमाला पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे, अशोक सब्बन, प्राध्यापक डॉक्टर मेहबूब सय्यद, डॉक्टर प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः माझे मित्र अर्शद शेख ते वास्तु शिल्प विशारद आहेत, आर्किटेक्ट आहेत। त्यांनी जे पुस्तक लिहिलं अर्शदनामा, या पुस्तकाचं आपण औपचारिकरित्या विमोचन केलंच आहे। आता मी परत एकदा डिक्लेअर करतो की त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। अर्शद शेख माझे अलीगडचे मित्र, ते मी नांदेडला कुलगुरू असताना मला वाटतं एकदा ऑफिसमध्ये आले होते, नंतर बीडला एके ठिकाणी भेटले होते आणि आमची जास्त ओळख 2016 नंतर झाली। त्यापेक्षा आमची अधिक ओळख अलीकडे एका केसच्या संदर्भात झाली, ते मी नंतर सांगेन मला कोणती केस आहे ती। खरं जर पुस्तक पाहिलं आपण तर पुस्तक अत्यंत सुंदर असं आहे, त्याचे बाइंडिंग आहे, प्रत्येक गोष्ट सुंदर आहे। कारण आर्किटेक्टला ही एक दृष्टी लागते, ब्युटीची सौंदर्याची दृष्टी लागते, तर तुम्ही त्याचं बाइंडिंग पाहिलं तर खूप सुंदर आहे। कागद एकदम भारी वापरलेला आहे, त्याच्यावरचं प्रिंट खूप चांगलं आहे, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दोन्ही सुंदर आहेत आणि त्यात कुठेही मराठीत असून सुद्धा कुठेही चूक नाहीये। एकूण एकंदरीत 35 लेख आहेत। वेळोवेळी त्यांनी सामाजिक प्रश्नावर त्यांना जे वाटलं ते त्यांनी विचार आपले प्रकट मनाने पेपरमध्ये लिहिले आणि त्याचा संग्रह हे पुस्तक आज आपण प्रकाशित केलं आहे। हे संग्रह असलेलं पुस्तक मला वाटतं अगदी मला ज्या काळात निमंत्रण पत्रिका दिली, निमंत्रण पत्रिका सुद्धा किती सुंदर आहे पहा। साधारण आपण निमंत्रण साध्या कागदावर देतो, हे सुद्धा एक म्हणून एक सुंदर अशी निमंत्रण पत्रिका दिली। अहमदनगरच्या वैभवशाली परंपरेचा वारस हा आमच्या दोघांचा जवळचा विषय असल्याने थोडं बोलतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की 28 मे 1490 मध्ये बहामनी राज्याच्या विरुद्ध लढताना अहमदशाह निजाम याने त्याच ठिकाणी शिरा नदीच्या काठी युद्ध जिंकलं आणि त्याच्या स्मरणार्थ इथे छोटा बगीचा केला आणि एक बिल्डिंग बांधली आणि मधल्या काळामध्ये हे शहर पूर्णपणे नव्याने वसवलं। इथे पूर्वी नव्हतं, एखादं खेळ असेल पण हे अहमदनगर शहर नव्हतं, अहमदशाहने नव्याने वसवलं। 1490 पासून सुरू झाली आणि 1493 पूर्ण होऊन त्यांनी जुन्नर राजधानी नगरला आणली, हा इतिहास आहे। आणि असं म्हणलं जातं की ज्यावेळेस आपण इतिहासाचे पुस्तक वाचतो त्या काळामध्ये अहमदनगर शहर सौंदर्याबाबत बगदाद आणि करोशापेक्षाही सरस होतं किंवा त्याच्या सारखं होतं। व्यापार सुद्धा खूप मोठं होतं, जागतिक व्यापार जो चालायचा त्या मार्गावर अहमदनगर हे महत्वाचं ठाणं होतं। अशा अहमदनगरचा बद्दल त्यांनी फार सुंदर त्या पुस्तकात लिहिलंय। खरं म्हणजे अर्शद शेख हे माझे फार जिवलग मित्र आहेत। त्यांनी जेव्हा मला सांगितलं की पुस्तक लिहायची माझी कल्पना आहे, तर ते पुस्तक मी पाहिलं, वाचलं आणि मी असं म्हटलं की त्याची प्रस्तावना सुद्धा मीच लिहिणार आणि प्रस्तावनेनंतर प्रकाशनासाठी सुद्धा आज मी जाणीवपूर्वक आलेलो आहे। अगदी सुरुवातीला आमच्या सगळ्यांच्या वतीनं अर्शदनामा या लेखसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो। खरं म्हणजे एकूणच मागापासून मी बघतोय या कार्यक्रमाला एका मैफलीचं रूप आलेलं आहे। सगळी आपला गणगोत दिसतोय पुढे, आपला गोतावळा आहे छान आणि मेहबूब सय्यद यांच्या शेरो शायरीमुळे तर ते खऱ्या अर्थानं मैफल सुरू आहे असं वाटतंय। अर्शद शेख हे खरं म्हणजे आर्किटेक्ट, पण त्यांची सौंदर्य दृष्टी ही पुस्तकाच्या निमित्तानं सुद्धा लक्षात येते। त्यांनी ज्या प्रकारे पुस्तक आकाराला घातलेला आहे किंवा त्याला आकार दिलेला आहे, इतकं देखणं आणि सुंदर पुस्तक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये असणारा कॉन्टेंट, मला असं वाटतं नेहमी की अर्शद हे खऱ्या अर्थानं भारतीय आहेत आणि अर्शद सारखे काही विचारवंत भारतामध्ये असणं हीच खऱ्या अर्थानं भारताची ओळख कायम राहील याची खात्री वाटावी अशी गोष्ट आहे। प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव निमसे आज इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यांचं वय 75 आहे पण अजिबात वाटत नाही आणि मला असं वाटतं की 75 वर्षांच्या प्राध्यापक सर्जेराव निमसे यांनी इथे येणं फार महत्वाचं आहे। याचं कारण असं आहे की 75 वर्षांपूर्वी सुद्धा इथे काही घडत होतं हे लोकांना कळालं पाहिजे। नाहीतर अनेकांना असं वाटतं
की 2014 मध्ये हा देश जन्माला आला. त्यापूर्वी इथे फक्त गोंधळ होता. 2014 मध्ये नवा सूर्य उगवला आणि त्यानंतर लोक कपडे वगैरे घालू लागले. त्यामुळे करणं फार आवश्यक आहे. हा इतिहास करणं आवश्यक आहे, हा वारसा करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की अर्शद शेख यांचं पुस्तक म्हणजे आपला वारसा काय आणि आपला आरसा काय हे दोन्ही सांगणारं पुस्तक आहे. ते वारसा पण सांगतात, ते आरसा पण सांगतात. हे खरं आहे की अडचण आहे, पण तरी पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या लोकसभा निवडणुकीतल्या निकालाबद्दल. आपण आपलं अत्यंत मौल्यवान वेळ खर्चून आमच्या हाकेला साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, माझे पहिले मराठी पुस्तक आपल्या हातात देताना मला खूप खूप आनंद यासाठी होत आहे की हा माझा लेख संग्रह गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक विविध वृत्तपत्रातून माझे जे लेख आले आणि ते खूप लोकप्रिय झाले. त्याच्यातील काही निवडक लेख घेऊन आम्ही हा संग्रह केला आणि मित्राच्या आग्रहास्तव या सर्व लेखांना एक पुस्तकाचं स्वरूप देण्यात आलं आणि ते आपल्या समोर आता प्रकाशित करीत आहोत. या पुस्तकात राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, विकासात्मक, प्रवास वर्णन असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिलेले विषयावर भाष्य केलेलं आहे. व्यवस्थेवर मी लिहिले ही कसली लोकशाही, नेतृत्वाचा दुष्काळ, राजकीय लिहिलं गोली मारो सालो, चाय के साइड इफेक्ट तुमच्या लक्षात आलेच असतील. ते 4 वर्षापूर्वी लिहिले होते, पण आता त्याचे जास्त इफेक्ट जाणवत आहेत. राष्ट्रवादाची व्याख्या काय, हिंदू खतरे में है. त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये अस्वच्छ भारत अभियान. तुम्हाला वाटेल हे सगळं उद्धट कार्यक्रम चालू आहे. 25 कोटीची गर्दी, विशेष करून मुसलमान समाजासाठी लिहिलेला हा लेख आहे. खोडसाळपणात समाजाने का बळी पडावे, प्रवास वर्णनामध्ये जर्मनीच्या यशाचे रहस्य, युद्ध जर्जरी इराण या काट टाकतो वगैरे असे अनेक लेख, एकूण 35 लेखाचा हा संग्रह खूप खूप अभ्यास करून हा लेख लिहिला. मी तर्कसंगत मांडणी करण्याचा आणि तथ्य आधारित मांडणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. संजय आवटे यांनी अर्शद शेख यांच्या लेखनशैलीचं विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी प्राचार्य अब्दुल कादिर निजाम जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला भाकपचे अॅडव्होकेट सुभाष लांडे, बाबा आरगडे, अण्णा सावंत, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, अब्दुल करीम हुंडेकरी, इक्बाल सय्यद, मिनल काळे, गुरदयाल सिंग सागू, युनुस तांबटकर, आनंद चितोळे, संध्या मेढे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.